रागाच्या भरात माणूस कुठल्या स्तरावर जाऊ शकतो हे काही सांगता येत नाही. आजकाल लहान लहान मुलांची मानसिकता देखील स्वैराचाराच्या विरुद्ध दिशेने जाताना दिसते. अशातच आता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. एका विद्यार्थ्याने एका विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा आणि नंतर मारून टाकावं यासाठी सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. शाळेने हे प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर मोठा वाद उद्भवला. पुण्यातील दौंडमधल्या एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ही घटना घडली. इथे शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यासाठी चक्क 100 रुपयांची सुपारी दिली होती. बलात्काराबरोबर तिची हत्याही 100 रुपयात करायची होती. विशेष म्हणजे ही सुपारी त्या विद्यार्थ्याने आपल्याच शाळेतील दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला दिली होती. सर्वात भयंकर म्हणजे असं कृत्य करण्यामागचं कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. हे प्रकरण नेमकं काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. पुण्याच्या दौंड शहरात एक नामांकित इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेतच सुपारी देणारा तो विद्यार्थी, सुपारी घेणारा विद्यार्थी आणि ज्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार, हत्या करायची होती ती विद्यार्थिनी, हे सर्वजण याच शाळेत शिकतात. सुपारी देणाऱ्या विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केली होती. हीच बाब संबंधित विद्यार्थिनीने शिक्षकांना सांगितली. त्याचा राग या विद्यार्थ्याच्या मनात होता. यातूनच त्याने एक भयंकर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्याने त्या मुलीच्या बलात्कार आणि खुनाची सुपारी देण्याचं ठरवलं. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा सर्व प्रकार घडलाय. वर्गातील एका विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केली होती. ती स्वाक्षरी त्याच वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने पाहिली होती. याची माहिती तिने वर्ग शिक्षिकेला दिली. याचा राग संबंधित विद्यार्थ्याने मनात धरला. संबंधित विद्यार्थी व त्याच्या मित्राने इयत्ता 9वी शिकणाऱ्या विद्यार्थ्याला संबंधित विद्यार्थिनीवर अगोदर बलात्कार कर आणि नंतर तिला मारून टाक यासाठी 100 रुपयांची सुपारी दिली. मात्र ज्या विद्यार्थ्याला याबाबतची सुपारी दिली त्या विद्यार्थ्याने ही सर्व घटना त्या विद्यार्थिनीला येऊन सांगितली. त्यानंतर या विद्यार्थिनीने तिच्या घरी याची माहिती दिली. या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांनी वर्ग शिक्षक, सुपरवायझरसह मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा केली. मात्र त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी दौंड पोलीस ठाणे गाठले. यानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मानसिक त्रास देत तिचे शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शाळेनेही या प्रकरणात टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. जर का सुपारीबाबत त्या विद्यार्थिनीने गंभीर पाऊल उचलले असते तर त्या अल्पवयीन मुलीला आपला जीवही गमवावा लागला असता. वेळीच त्याने त्या मुलीला सावध केले. याशिवाय त्या मुलीनेही आपल्या पालकांना तातडीने याची माहिती दिली. त्याचवेळी शाळा प्रशासनाने संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई करणे गरजेचे होते. मात्र पुण्यात अलीकडच्या काळात अशा घटना घडताना दिसत आहेत. या घटनेनं सर्वच जण हादरून गेलेत. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.